राज ठाकरे यांची उंची भाजपने कमी केली आहे. रोहित पवार. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. त्याला कारण ठरलं खुद्द राज ठाकरेंनी केलेलं मोठं वक्तव्य. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे आणि याविषयी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. भाजपच्या नादी लागून आपण उद्ध्वस्त होऊ असं राज ठाकरेंना वाटलं असेल, म्हणूनच त्यांनी संकेत दिले आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. रोहित पवार म्हणाले, कुठेतरी राज ठाकरेंना वाटलं असेल की भाजपच्या नादी लागून आपण उद्ध्वस्त होऊ. भाजपने बिहार, हरियाणामध्ये काही पक्ष उद्ध्वस्त केलेत. महाराष्ट्रात देखील अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन मित्रपक्षांच्या विरोधात अपक्ष उमेदवार दिले आणि त्यांना देखील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला जातो आहे. राज ठाकरे हे हुशार नेते आहेत. भाजपपेक्षा महाविकास आघाडी बरी. त्यांचे पूर्वीचे देखील संबंध आहेत. अशात भावासोबत जाणे आणि भाजपच्या विरोधात ताकद वाढवणे हे त्यांना उचित वाटलं असेल आणि त्यांनी फक्त संकेत दिले आहेत. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज ठाकरे यांना भाजपने मत खाण्याची सुपारी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांची मतं खाऊन भाजपला मदत करायचं असं दिसतंय. लोकांना कळून चुकलंय की राज ठाकरे यांची राजकारणात जी उंची होती ती भाजपने कमी केली आहे आणि भाजप सूत्रधार आहे या पक्षाचा, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. आता राज ठाकरे साहेबांना कुठंतरी भाजपने दुर्दैवाने आपल्याला बोलावं लागतं की सुपारी दिली असं म्हणावं लागेल, ज्याच्यामध्ये मतं खायची. उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी जिथं जिथं आहे तिथं 1000-2000 मतं खाऊन कुठंतरी काठावर असलेला एखादा उमेदवार तिथं भाजपला तिथं मदत करायची असा कुठंतरी हेतू हा इंजिनचा दिसतोय. पण मग आता लोकांनाही कळलेलं आहे कोण जिंकण्यासाठी लढतंय, कोण खऱ्या अर्थाने लढण्यासाठी लढतंय आणि कोण मतं खाण्यासाठी लढतंय. त्यामुळे राज ठाकरे साहेबांची जी उंची होती राजकीय दृष्टिकोनातून ती दुर्दैवाने भाजपने आता कुठंतरी कमी केली असं वाटतंय आणि भाजपच सूत्रधार आहे ह्या सर्व पक्षाचा की मतं खाण्यासाठी हे सर्व पक्ष तिथं उभे केलेत आणि आज तेच होताना दिसतंय. पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.